नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, अधिपती शेतात काम करत असतो. तिथे पाईप निघालेली असते, पाणी वाहत असतो. तिथला दुसरा कामगार ते काम करत असतो. त्याला काही ते काम जमत नसतं. मग अधिपती त्याच्या मदतीला धावून येतो आणि ते काम तिथे करू लागतो. त्याचवेळी चंची आणि दुर्गी पाहत असतात आणि मग आता सगळेजण पुन्हा काम करायला जातात. एका व्यक्तीला तिथे कुदळ लागलेली असते, त्याच्या पायातून रक्त येत असतं. सगळेजण तिथं धावत जातात आणि त्याला मदत करू लागतात. त्याला काय झालं हे पाहत असतात आणि त्याचवेळी अधिपतीच्या हातात कुदळ असते. ती सगळं सामान तिथंच ठेवलेलं असतं आणि सगळे त्याच्याकडे गेलेले असतात आणि त्याला लागलेलं आहे हे लक्षात आल्यामुळं तिथे धावत जातात. त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणतात. अधिपती तिथला झाडपाला घेतो आणि तो झाडपाला त्याच्या पायाला लावतो आणि म्हणतो, घरी जाऊन हळद लाव. आता सगळेजण पुन्हा काम करण्यासाठी येतात. अधिपतीने तिथेच कुदळ टाकलेली असते, पण तेवढ्याच वेळात दुर्गी आणि चंची तिथं पोहोचतात आणि दुर्गी आणि चंची दोघीजणी मिळून ती जी कुदळ आहे ती ती बरोबर उभी करून ठेवतात आणि तिथे एक मोठा दगड ठेवतात. म्हणजे अधिपती पुढे येत आहे, अधिपती तिथे धडकणार आणि त्या कुदळीवर पडणार आणि हा जो मास्तरनीचा पैसे कमवायचा डाव आहे तो संपणार आणि आपली ताई पण आपल्यावर खुश होणार असा त्यांचा डाव असतो. परंतु आता अधिपती सर्वजण तिकडे येत आहेत. अधिपती बरोबर त्या दगडाला ठेचकळतो आणि तो त्या कुदळीवर पडणार असतो. त्याच वेळी तिथं धावत येते ती म्हणजे अक्षरा आणि अक्षराने अधिपतीला तिथे सावरलेलं असतं आणि अधिपतीचा जीव वाचवलेला असतो. त्या क्षणी चंची आणि दुर्गीची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात आणि मग अधिपती म्हणतो, तुम्ही इकडं कुठं? अक्षरा म्हणते, अहो जपून जरा, लागलं का तुम्हाला? सगळेजण येतात आणि तो संपत जो आहे, ज्याचं शेत आहे तो येतो आणि विचारू लागतो की अहो दाखले सरकार, लागलं का तुम्हाला? काही त्रास झाला का? तेव्हा अधिपती म्हणतो, नाही नाही, काही नाही झालं मला. आणि अधिपती अगदी नॉर्मल होतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा म्हणते की अहो काही नाही, माझं काम झालं ना तिथलं, म्हणून मी इकडं आलेली आहे. त्यावेळेस अक्षरा असं म्हटल्यानंतर अधिपती म्हणतो, हो का? आणि मग अक्षरा तेच बरोबर सगळेजण अधिपतीला आता म्हणत असतात की चला आता जेवायला जाऊया. अक्षराला पण म्हणतात की वहिनीसाहेब चला आपण आता जेवायला जाऊया. अक्षरा म्हणते, हो चालेल. आणि मग अक्षरा ते सर्वजण आता जेवायला जातात. त्यानंतर आता पुन्हा सगळ्यांची कामं सुरू होतात आणि अक्षरा पण शेतात काम करू लागते. ऑलरेडी तिथे कामगार कमी असतात, त्यांनाही कामाची गरज असते आणि अक्षरा अधिपतीला पण पैशांची गरज असते. म्हणून दोघंजण मिळून आता काम करू लागायला लागलेले आहेत. त्यामुळं इकडे अक्षरालाही खूपच छान वाटत आहे. अधिपतीला ती मदत करत आहे. परंतु इकडे चंची आणि दुर्गी मात्र त्यांची तोंड काही बंद होत नाहीत. त्या मुद्दाम अक्षराच्या विरोधात आता भडकलेल्या असतात आणि त्या ठरवतात की आपण घरी जायचं आणि हे सगळं ताईला सांगायचं आहे, असा त्यांचा डाव असतो. त्याचबरोबर अक्षरा आणि अधिपतीसाठी त्यांनी सगळा प्लॅनिंग केलेला असतो की घरी जाऊन भुवनेश्वरीला काय काय सांगायचं. मग भुवनेश्वरीकडे येतात. तिच्या कानामध्ये भुनभुन चालू केलेली असते. बघितलं का, त्या मास्तरनीनं असं केलं, ती आरामात राहते खुर्चीत बसून राणीसारखी, आपल्या अधिपतींच्या जीवाला काम करायला लावते. तर ती सांगतात की तुला चंची म्हणते, अगं मम्मी ती सांग ना दुसरं काय घडलेलं ते. मग इकडे दुर्गी सांगू लागते, अगं टचकन डोळ्यात पाणी आलं गं ताई माझ्या. माहिती आहे का, अधिपतींच्या अंगाला कधी आपण माती लागू दिली नाही. ते तिथं मातीत काम करतायत आणि आज तर त्यांच्या ते कुदळीवर पडले असते. तुला आठवते का, मागच्या वेळेस रोपं लावायला गेलते त्यावेळेस कसे पडले होते, लागली होती कुदळ. आज तर ते कुदळीवर पडले असते. तिथं मध्येच कुदळ होती. ती मास्तरे निवांत राहते आणि काम मात्र अधिपतींना करायला लागतं, हे सगळं ते सांगू लागतात. इकडे भुवनेश्वरीला मात्र खूप राग आलेला असतो आणि दुर्गी म्हणते की आता ती आली ना, तिला घरातच घेऊ नकोस बघ, तिला इथून हाकलूनच लाव, असं दुर्गी सांगत असते. त्यावेळेस भुवनेश्वरी म्हणते, माझी मी बघेल काय करायचं आहे. तुला माहिती आहे ना, तुझी तेवढी अक्कल पण नाही, कुवत पण नाही आणि लायकी पण नाही आहे. तू मला अक्कल शिकवायला यायचं नाही, असं भुवनेश्वरीला दुर्गीला सांगते. तर दुर्गी आणि चंची दोघीजणी तिथून निघून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, इकडे अक्षरा अधिपती शेतात काम करत असतात. अधिपती आणि अक्षरा एकमेकांच्या तोंडाला चिखल लावत असतात आणि त्यांची ती प्रेमाची रंगपंचमी चालू असते. दोघंही खूप खुश असतात, खूप आनंदात असतात आणि हे सगळं मस्त असं वातावरण असतं आणि छान असे ते एन्जॉय करत असतात. त्यानंतर ते येतात आणि जे संपत आहे तो सांगतो की हो धाकले सरकार, अजून काम आहे, पण तुम्हाला जमणार आहे का ते काम? तेव्हा अधिपती म्हणतो, काय काम आहे ते तर सांगा मला. तेव्हा ते म्हणतात, काय झालं माहिती आहे का, इकडचं एक वावर आहे ना, ते नांगरायचं राहिलेलं आहे आणि तिथं नांगरायला काही साधन पण नाही आहे. तेव्हा अधिपती म्हणतो की आम्ही आहोत ना. ते म्हणतात, अहो तुमच्या मदतीला पण कोणी नाही आहे, कसं शक्य आहे? तेव्हा अधिपती सांगतो की नाही आहे, आम्ही दोघं मिळून करेल, असं तो सांगत असतो. तेव्हा तो म्हणत असतो संपत की नको नको धाकले सरकार, नको, नाही गरज त्याची. पण अधिपती मात्र ऐकायचं नावच घेत नाही. मग अक्षरा आणि अधिपती दोघंजण
नांगरायला जातात. अक्षरशः अधिपतीने तो नांगर जो आहे तो स्वतःच्या खांद्यावरती घेतलेला आहे आणि अक्षरा पाठीमागून त्याला मदत करत आहे. हे सगळं घडत असतं आणि अधिपती घामाघूम झालेला असतो. तेव्हा अक्षरा दोघंही म्हणते, खुश "आता झालेले बास करा." असतात. तेव्हा त्या संपत येतो आणि दोघांनाही म्हणतो की पुरेसे असे सगळे लोक पैसे गेलेले मिळतात. आहेत, आता तुम्ही पण जावा, बास करा असं सांगतो. तेव्हा अक्षरा म्हणते, "बरं झालं तुम्ही सांगितलं, मी इतक्या वेळ झालं सांगते पण हे माझं ऐकायलाच तयार नाही आहेत." तेव्हा अधिपतीला ते पैसे देतो. अक्षरा म्हणते, "बरं झालं, आता हे 3,000 रुपये मला मिळालेले होते, आता हे पण भरपूर मिळालेत." तेव्हा तो सांगतो की वहिनीसाहेबांनी आणि तुम्ही दोघांनी मिळून काम केलेलं आहे, त्यामुळे दोघांचा पगार मिळत आहे. अधिपती खुश होतो आणि अक्षरा म्हणते, "उद्या अजून एक 3,000चं काम आहे." आणि अक्षरा अधिपतीने आता जवळजवळ सगळी लढाई जिंकलेली आहे आणि ते दोघंही खूपच खुश झालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.